नमस्कार, TV9 मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, मार्कडवाडीमधील सभेतून गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे। 100 शकुनी मेल्यानंतर शरद पवार जन्माला आले असं पडळकर म्हणाले। तर पडळकर यांच्यासारखे 5 उंदीर पवार नाश्त्याला खातात असा पलटवार उत्तम जानकरांनी केलाय। तर देवाभाऊ वस्तादे बारामतीचा पैलवान नाही तर भोपळा आहे अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे। 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय। याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही। अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे। असे बारके चिरके लोक तिथं जाऊन पवार साहेबांवर टीका करणं म्हणजे अशी बारकी उंदरा सुळसुळाट। पवार साहेब नाश्त्याला रोज 5 उंदीर खातात, त्यामुळे अशा बारक्या उंदरामुळे काय तिथं फार मोठं काय। मला वाटतं गोपीचंद पडळकर यांनी टीका करत असताना आपल्या वयाच्या पेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तीबद्दल अशा पद्धतीचं विधान करू नये, कारण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशा विधानातून खराब होण्याचं चान्सेस जास्त आहेत। जे कोणी आपल्यापेक्षा वयाने मोठे, सन्मानाने मानाने मोठे असतील, ते विरोध जरी असले तरी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला त्यांचा सन्मान करण्याची जी आहे ते आम्ही पाळण्याचं काम केलेलं आहे। आणि आमची सुद्धा अपेक्षा आहे, जे कोणी सत्ताधारी असो विरोधक असो, सगळ्यांनी ती राजकीय परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे आणि मला विश्वास आहे की गोपीचंद पडळकर करतील। पहिल्यांदा बारक्या गावात येऊन पवार साहेब बसलं का बसलं? पहिल्यांदा राजकीय हत्या त्यांची झाली 50-60 वर्षात। पहिल्यांदा ते गैवर घालायला गावात आलं। एखादा डाव जर पवार साहेबांना टाकला तर काय म्हणतात, पैलवानानं लंगोटा घातला। अरे गेली 40 वर्ष आम्ही यांचा डाव बघत होतो, पण देवाभाऊ नावाचा वस्ताद या महाराष्ट्राच्या मातीत आला आणि बारामतीचा तो पैलवान नव्हता, तो भोपळा होता।